नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। पेंट करा समजा गेले असं कुठं बसावं, आम्हाला पोटामध्ये रुकून ठेवायला लागलं, आम्हाला आजार व्हायले, मलेरिया चालू आहे, इथं डॉक्टर नाही, काही व्यवस्था नाही आमची, असे आमच्यावर अन्याय का आणला अशी हम लोग रह रहे आदमी लोग को जेल में लेके गए, उन लोग को तो कोई ठिकाना नहीं है, कभी छोड़ेंगे कभी नहीं छोड़ेंगे। आजकल रोज कर रहे हैं, कितना बारिश हो रहा है, बच्चे लोग को रात में लेके इधर मच्छर कितना काटते हैं, रात भर लेके दो बच्चे तो सब लोग इधर कैसे रहेंगे। लोग उद्ध्वस्त करून ह्या लोकांना मुंबईच्या बाहेर पडवायचं, हे सगळे बाबासाहेब अनुयायी आहेत, निळ्या झेंड्याचे रक्षक आहेत आणि सगळे लोकशाहीला मानणारे लोक आहेत, जे असं जाणार नाही, संघर्ष करणारे लोक आहेत। त्याच्यामुळे या बिल्डरला धडा शिकून आपल्या हक्काचं घर घेणार आणि त्यांना वाटतं की हे किडे मकोडे हे सगळे लोक आहेत, पण हे लोक ह्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे। या लोकांनी मतदान दिलं आहे स्थानिक आमदाराला, तो आमदार बिल्डरच्या सोबत आहे, माजी आमदार पण इकडे येत नाही, स्थानिक खासदार एकदा येऊन गेला, डोळ्यात पाणी आलं गायब बरोबर पकडायला मोबाईल पकडायला, महाविकास आघाडी पण एकाकडे लक्ष घालत नाही, त्यांना दलितांचे बौद्धांची मतं हवी होती, ही लोक इथे लक्ष घालत नाही, म्हणजे फक्त मतदानासाठी ही लोक पाहिजेत। यांच्यावर लाठी हल्ला करून बिल्डर पाठवून आपल्या आया बहिणीला घराबाहेर काढून त्यांच्या शेताला आपण बाहेर काढलं, त्याची डोकी फोडली, त्याच्यानंतर पूर्ण लग्न केलेला आहे, 50हून अधिक जखमी आहेत, एवढं मोठं बक्षीस सरकारनं दिलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त सरकारने अजून काय मोठं बक्षीस बोलत म्हणजे आता एक पटवून राहतं, पाणी बघा, पाण्यामध्ये राहतं आणि एक तर बिचारी आपली एक महिला अशी आहे की गेले प्रेग्नेंट होती, बरोबर ज्या पोटात लाभ घेतल्या, त्याच्या गर्भ संपलेला आहे, तिला आता आजारी पण आहे, एवढं मोठं बक्षीस सरकारने पोलिसाच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्त भरपूर केले की आज 2-2 लाख घेऊन आले आता हे अगर लवकर दिलं नाही, आता जे अशोक भाऊ शाळा सुरू झालेली आहे, मला वाटतं या सगळ्या उद्योगांना किंवा सामान सगळं उद्ध्वस्त झालं, या मुलांचे कपडे पण नाही, त्या मुलांचं आता शाळेचं काय होणार? माझा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सगळ्यांचं आज आपलं वंचित आहे, कारण त्यांना अभ्यास करायचं थोडं पाण्यामध्ये रात्रीचं पण त्यांना लाईटमध्ये बसवून शिकवलं, लाईटचं थोडं आजारी पडत आहे। पावसाळा आहे, डेंग्यू मलेरिया याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये वाढतं आणि BMCनं सांगितलं ते ॲम्ब्युलन्स ठेवा, डॉक्टर ठेवा, काहीच नाही, ते BMC बी घेत नाहीत, त्याच्यामुळे पूर्ण दुर्दशा चालू आहे आणि समाजातले नेते येतात, अनेक पक्षाचे नेते येतात, भेटतात, फोटो काढतात, निघून जातात आणि ह्यांना हा संघर्ष करावा लागतो आणि आम्ही यांच्या सगळ्या सोबत आहोत। पण भाऊ लोक येतात, फोटो काढतात नाही जातात, त्यांना या लोकांचं काय होणार? बघा, या लोकांना धडा शिकवलं पाहिजे जनतेने, या लोकांना मतदान नाही केलं पाहिजे। आता महाविकास आघाडीने सांगितलं की संविधान बदलणार आहे, सगळ्या बौद्ध दलित मागासवर्गीय लोकांनी आम्हाला मतदान करा आणि केलं, त्याच्यामध्ये ह्या लोकांनी जयनगरच्या वस्तीने जास्त मतदान केलं होतं। बघा, जास्त दिवस निर्णयाची वाट पाहणं पण चुकीचं ठरेल। आता राजदत्ता आंबेडकर साहेबांचं जे काही उपोषण चालू होतं किंवा त्यांनी जे काही धमकी दिली या प्रशासनाने बिल्डरला, त्याच्यानंतर त्यांनी जे 2 दिवसाचा वेळ दिला होता, आम्ही त्याची वाट पाहत आहोत आणि त्याच्यानंतर अगर विलंब होत असेल तर ह्याच रहिवासीसोबत आम्ही मिटिंग करून तिथल्या मंत्रालयावरती लॉंग मार्च करण्याची तयारी केली। राजरत्न आंबेडकर साहेबांचं जे उपोषण आहे ते एका बिल्डरच्या पत्रामुळे थांबवलेलं आहे, ते पत्र आपण आपल्यापर्यंत पोहोचलं काय? ते पत्र आणि त्या पत्राबद्दल काय सांगाल? ते पत्र माझ्यापर्यंत आलेलं आहे। राजदत्ता आंबेडकर साहेब या रहिवासीसोबत उपोषण करायला बसले होते आणि ते मुळामध्ये उत्तर नव्हते, परंतु पोलिसांनी सांगितलं आणि बिल्डरच्या लोकांनी सांगितलं की आम्ही यांना घरं आम्ही त्यांच्याशी चर्चा करून सगळं तुम्हाला सांगतो। राजदत्ता आंबेडकर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जे काही म्हणायचं आम्हाला लेखी पत्र द्या आणि तुम्ही घरं देता का ते पण लेखी पत्र द्या, पण 2 दिवसाची वेळ मागितलेली, त्यांना लेखी पत्र दिलं। आज राजदत्ता आंबेडकर साहेब आता आलेले आहेत, परत त्यांची चर्चावर बिल्डरच्या लोकांसोबत रहिवाशांसोबत काय निर्णय लागतो तो आम्ही पाहणार आहोत आणि अगर योग्य निर्णय नसेल तर त्यानंतर मंत्रालयावरती लॉंग मार्च काढणं गरजेचं। राजरत्न साहेबांशी आपण पण चर्चा करणार आहात का? नाही, राज आंबेडकर साहेबच नाही, सामने गायकवाड आले होते, त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आले होते, किती लोक याला न्याय देण्यासाठी आले होते, त्या सगळ्यांचाच घेऊनच हा लॉंग मार्च काढावा लागेल, कारण हा माझ्या एकट्याचा प्रश्न नाही किंवा हा समाजाचा प्रश्न आहे आणि भीम आर्मी संघटनेचंही बॅनर त्या ठिकाणी नसणार आहे। जयभीम नगर बेघर पीडित रहिवासी यांचा तो लॉंग मार्च असणार आहे, आम्ही तर फक्त सहभागी असणार आहोत, त्याचं नेतृत्व पण हेच करणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याही नेत्याने त्याच्यामध्ये नेतृत्व करणं, मी मोठा मी छोटा या सगळ्या गोष्टी चालणार नाही।
सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही तो लॉंग मार्च काढायचा आणि ज्याला सहभागी व्हायचं तो सहभागी होईल, ज्याला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करायचं नाही होणार. कुणाच्याही बॅनरखाली न जाता लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं लॉंग मार्च काढला जाईल आणि ज्याने ज्याने या झोपडपट्टी धारकांसाठी या ठिकाणी भेटी दिल्या ते सर्वजण त्या लॉंग मार्चमध्ये सहभागी होतील अशी सामोपचाराची भूमिका या ठिकाणी अशोक भाऊ यांनी मांडलेली आहे. काय होतं आपण या झोपडीधारकांचं पुढे पाहू, परंतु हे सगळे झोपडीधारक पाऊस सातत्यानं पडतोय, या ठिकाणी जो कागद टाकलेला आहे तो कागद फाटके आहे, त्याच्यातून पाणी गळतंय आणि सगळे त्यांची लेकरं बाळं अशी रस्त्यावर आलेली आहेत. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.